5000 पेक्षा जास्त एकूण म्हणजे दुबार मतदार आणि त्या ठिकाणी ज्यांना गरज म्हणजे घरांचा ॲड्रेस नाही त्या ठिकाणी फेक ॲड्रेस दिलेले मतदार असे 5000 पेक्षा जास्त लोक या ठिकाणी आहेत। आणि गावावरून येणारे लोंढे फक्त मतदानासाठी त्यांची गावी पण नावं आहेत आणि इथं पण नावं आहेत। अशाला रोखण्यासाठी आजची पत्रकार परिषद होती। ही निवडणूक ही पारदर्शक पद्धतीने लोकशाही मार्गाने व्हावी, नाहीतर आम्हाला त्या ठिकाणी टोकशाही अवलंबायला लागेल एवढंच या निमित्ताने सांगण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलो होतो। त्या ठिकाणी बाजूचे नागाव असेल, तेगाव असेल, त्या ठिकाणी काळादुंडा असेल, मातवली असेल, या सगळ्या ठिकाणचे लोक त्या ठिकाणी ज्यांनी ग्रामपंचायतच्या निवडणुका लढवल्या असे लोक सुद्धा या ठिकाणी मतदान करण्यासाठी नावं नोंदवलेली आहेत। एखादा सूरज चौळे नावाचा नागाव ग्रामपंचायतमध्ये असलेला निवडणुकीला उभा राहिलेला माणूस त्या ठिकाणी 5 नंबर वॉर्डमध्ये त्याचं स्वतःचं नाव आहे। अशा अनेक आमदारांच्या पीए सगळं सगळ्यांची नावं या ठिकाणी टाकली गेली आहेत, कारण त्यांची पायाखालची जमीन हल्ली गेली आहे। निवडणुका या खरं तर पारदर्शक पद्धतीने व्हावा यासाठी कायम आपण प्रयत्नशील असतो, कायम अधिकारी सुद्धा प्रयत्नशील असतात, परंतु यावेळेस अशी धक्कादायक बाब आमच्या निदर्शनास आलेली आहे आणि त्या संदर्भातले व्हिडिओ आणि ऑडिओ सुद्धा आहेत। परंतु निवडणूक अतिशय शांतपणाने पार पाडावी म्हणून आम्ही साऱ्यांनी आमच्या वरिष्ठांकडे ते दिलेले आहेत। एक अधिकारी त्या ठिकाणी यांना संगनमत करून त्यांनी या ठिकाणची नावं जी आहे ती टाकण्यामध्ये त्यांना मदत केलेली आहे। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन।